नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता महिपतने मधुभाऊंवरती जीवघेणा हल्ला केल्याचं अर्जुनने कोर्टामध्ये आणताच इथे साक्षीच्या गळ्याचा फास अजूनच तिला आवडल्यासारखं वाटत असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता आश्रमाजवळील जी जागा आहे तिथले आता आजूबाजूचे रहिवासी त्यातले 2 साक्षीदार कोर्टामध्ये हजर केल्यानंतर इथे साक्ष देताना त्यांनी खूप मोठ्या गोष्टीचा उलगडा केलेला असतो आणि 2-3 गोष्टींचा खुलासासुद्धा. त्यामुळे इथे आता साक्षीच खरी गुन्हेगार आहे आणि महिपत क्रिमिनल असून तो आपल्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करतोय, या गोष्टीसुद्धा अर्जुन आता कोर्टामध्ये सिद्ध तर करतोच, पण त्याचबरोबर घरातला साक्षीदारसुद्धा उभा करतो आणि ते म्हणजे प्रताप काका. प्रताप काकांनी कोर्टामध्ये साक्ष दिल्यानंतर महिपत हा किती मोठा फ्रॉड आणि क्रिमिनल आहे या गोष्टी आता सगळ्यांच्या समोर आणून दिलेल्या असतात आणि त्यामुळे इथे केसला एक वेगळं वळण मिळतं आणि ते आता साक्षी कशी गुन्हेगार आहे तिथपर्यंत जाऊन पोचतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, कोर्टामध्ये अर्जुनने प्रियाची वाट लावायचं ठरवलेलं असतं. त्याने इथे साक्षीच्या विरोधात कमी इतके प्रियाच्या विरोधामध्ये पुरावे गोळा केलेले असतात आणि इथे आता प्रियाच्या विरोधातसुद्धा त्याने असे काही पुरावे गोळा केलेले असतात की आय विटनेस म्हणून तिची साक्ष कोर्टाने अगदी फेटाळली पाहिजे, तिची साक्ष ग्राह्यसुद्धा धरली नाही पाहिजे असा हेतू अर्जुनचा असतो आणि त्यामुळे इथे त्याने आता प्रियाच्या विरोधात खूपच छान असे पुरावे कोर्टाला सादर करायचे ठरवलेले असतात. दामिनी देशमुख आधीच टेन्शनमध्ये असते, कारण सायकोलॉजिस्टच्या अंडर जी काही चौकशी करण्यात आलेली असते त्याचे रिपोर्ट काय आलेत हे आता दामिनी देशमुख हिला माहिती नसतं. ते चोरण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला, माहिती काढण्याचा प्रयत्न आला, पण नक्की रिपोर्ट काय आलेला आहे ही गोष्ट आता दामिनी देशमुख हिच्यापर्यंत अजिबातच पोहोचलेली नसते. त्यामुळे ती कन्फ्यूज असते की नक्की प्रियाने काय साक्ष दिली, आधी ती काय बोलली हे सुद्धा तिला माहिती नसतं. तिला फक्त तेवढंच माहिती असतं जे महिपतने सांगितले आणि जे प्रियाने सांगितले. आता प्रिया कधी एक तरी गोष्ट खरं बोलली आहे का? तर इथे स्टार्टिंगपासून ते आत्तापर्यंत तिने दिलेलं कोर्टामधलं स्टेटमेंट हे किती वेळा तरी चेंज झालेलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन कोर्टामध्ये उभा राहतो तेव्हा तो कोर्टामध्ये म्हणत असतो की जज साहेब, आपण ही केस गेली 2-2.5 वर्ष बघतोय, ह्या केसचं स्वरूप काही बदलायला तयारच नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की इथे साक्षी गुन्हेगार आहे हे मधुभाऊंनी आपल्याला पहिल्यांदाच सांगितले. ज्या वेळेला पोलीस आश्रमामध्ये चौकशीसाठी गेले होते तेव्हासुद्धा मधुभाऊंनी सांगितलं होतं की विलासचा खून हा साक्षीनेच केलेला आहे. आता साक्षी निर्दोष आहे असे तिने कोर्टामध्ये जेव्हा जेव्हा पुरावे सादर केलेत ते खोटे पुरावे सादर केलेले आहेत आणि ते मी वेळोवेळी सिद्ध केले. प्रियाने जेव्हा साक्ष दिली होती की मधुभाऊंनी खून केलाय आणि इथे साक्षी त्यावेळेला आश्रमातच नव्हती असं प्रियाचं म्हणणं आहे. आता मधुभाऊ यांचं वय झालंय आणि ते किती इनोसंट आहेत ते तुम्ही आता इन्स्पेक्टर पवार यांना विचारलं तरीसुद्धा चालेल, कारण ज्या वेळेला मधुभाऊ 2 वर्ष अरेस्ट होते तेव्हा त्यांनी कशा पद्धतीने पोलिसांना कॉपरेट केलं होतं. त्यांनी कुणालाही त्रास दिलेला नाही आहे. त्यांनी त्यांची शिक्षा अगदी प्रामाणिकपणे भोगली, जी की त्यांच्या नावाची सुद्धा नाही आहे. निर्दोष असतानासुद्धा विनाकारण मधुभाऊंनी 2 वर्ष जेलमध्ये काढलेले आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो की मला काही गोष्टींवरती आता प्रकाश टाकायचा आहे. इकडे आता ज्या वेळेला आश्रमाची जागा खरेदी करण्यासाठी महिपत गेला होता तेव्हा त्यांनी मधुभाऊंना धमकावलं, त्यांना मारण्याचा इथे त्यांनी प्रयत्नसुद्धा केला, त्यांच्या गळ्याला चाकू लावला होता आणि ही गोष्ट आश्रमातील प्रत्येक मुलं आणि मुलीने बघितले, त्याचबरोबर अरुण काका आणि काकूंनी सुद्धा बघितले. तेव्हा इथे महिपतने कशा पद्धतीने आश्रमातील सर्व लोकांना धमकावलं होतं, त्यांचं पाणी बंद केलं होतं, मधुभाऊंवरती हल्ला केला होता. तेव्हा इथे साक्षी त्या आश्रम खरेदी करायला गेली होती तेव्हा तिने इथे मार्केटमधला भाव आहे त्याच्यात दुप्पट पैसे देण्याची सुद्धा तयारी दाखवली होती, कारण तिला तिथे तिचं ड्रीम प्रोजेक्ट हे पूर्ण करायचं आहे, तिला रिसॉर्ट उभारायचं होतं म्हणून.
तेव्हा आश्रमातील कुठल्याही लोकांनी सपोर्ट केला नाही. एकमेव व्यक्ती होती जी फक्त साक्षीच्या बाजूने बोलली होती आणि ती म्हणजे प्रिया मधुकर म्हणजे तन्वी किल्लेदार. फक्त एकमेव मुलगी होती जी मधुभाऊंना म्हणाली की हे आश्रम तुम्ही विकून टाका. आणि तेव्हा साक्षीची नजर प्रियावरती पडली आणि तेव्हापासून प्रिया आणि साक्षी या दोघीजणी मैत्रिणी झाल्या. तेव्हा इथे साक्षीला वाटलं की प्रिया एकच अशी मुलगी आहे जी मला आश्रम मिळवून देऊ शकते. आणि तेव्हाच तिने आता प्रियाला तिच्या कामाचे पैसे दिले आणि आश्रमाचे पेपर चोरायला सांगितले. त्यावेळेला प्रियाने एक प्लॅन केला. जी प्रिया सरळ तोंडी कुणाशी बोलत नाही, तिने सिनेमाचा इथे सगळ्यांना आता आमिष दाखवलं आणि सगळ्यांना सिनेमाला पाठवलं. आणि बरोबर विलास हा क्रिमिनल आहे, त्याचे क्रिमिनल रेकॉर्ड्स त्याने आता कोर्टात हजर केलेले असतात. ज्या ज्या ठिकाणी त्याने शिक्षा भोगलेली आहे, त्याने खून केलेले आहेत, हाफ मर्डर केलेले आहेत, चोरी केलेली आहे, लोकांना धमकावलेलं आहे, लुबाडलेलं आहे, जमिनी लुबाडलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी आता त्यांनी केलेल्या आहेत आणि त्या क्रिमिनलबरोबर ती घरी येते आणि संपूर्ण आश्रम उलथापालथ करते. जेव्हा मधुभाऊ घरी येतात बघतात तर काय, इथे विलास, साक्षी आणि प्रिया त्यावेळेला टेबलच्या मागे लपून बसली होती, मधुभाऊ तिला बघू नये म्हणून. आणि तेव्हाच हे सगळा प्रकार घडला आणि साक्षीने रागाच्या भरामध्ये मधुभाऊंना मारत असताना ती गोळी विलासला लागली. हे आता अर्जुन कोर्टामध्ये मांडतो. त्यानंतर दामिनी म्हणते पण ह्याच्यावरून हे सिद्ध होत नाही ना की माझ्या क्लायंटने विलासचा खून केला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो याच्यावरून हे सुद्धा सिद्ध होत नाही आहे की खून केलेला नाही आहे. मधुभाऊंचं स्टेटमेंट जे आधी होतं ते अजून आहे आणि इथे प्रियाने सारखं तिचं स्टेटमेंट बदललेलं आहे. तेव्हा इथे अर्जुन आता सायकोलॉजीच्या अंडर जे काही इथे आता तिची चौकशी करण्यात आलेली असते ते आता रिपोर्टसुद्धा कोर्टामध्ये सादर केलेले असतात. त्याच्यामुळे प्रियाने दिलेली साक्ष कशा पद्धतीने खोटी आहे हे सुद्धा आता कोर्टाला कळलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे प्रिया म्हणत असते की नाही मी खोटं बोललेले नाही आहे. तेव्हा इथे सायकोलॉजिस्ट यांना सुद्धा साक्ष देण्यासाठी बोलावलेलं असतं आणि त्यांनी सांगितलेलं असतं की प्रिया मधुकर यांच्या बॉडी लँग्वेजवरून आपल्याला कळतं की त्यांनी एकसुद्धा प्रश्नाचं उत्तर हे नीट दिलेलं नाही आहे आणि प्रत्येक प्रश्नावरती त्या फ्रस्ट्रेट होत होत्या असं सुद्धा आता अर्जुनने सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे आता सायकोलॉजिस्ट हे आता व्यवस्थितरित्या सांगतात की प्रिया मधुकर कशा पद्धतीने खोटं बोलत होती चौकशीच्या दरम्यान. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता जज साहेब सगळे पॉईंट आता नोट डाऊन करून घेत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्हाला मी अजून एका गोष्टीवरती प्रकाश टाकण्याची मी तुम्हाला विनंती करतो. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणतो की माझे वडील यांचा खूपच मोठा बिझनेस आहे, त्यांची कंपनी आहे फार्मा कंपनी आणि त्याच्यामध्ये सुद्धा विलासने माझ्या डॅडला विनाकारण फसवण्याचा प्रयत्न केला होता कारण मी मधुभाऊंची केस लढतोय म्हणून. तेव्हा माझ्या डॅडनी जे काही भोगलं ते आता ते स्वतः येऊन कोर्टामध्ये सांगतील. तेव्हा इथे आता प्रताप काका येतात आणि ते म्हणतात की मला पैशांची गरज होती. तेव्हा महिपत मला माहिती नव्हता की त्याचा आतमध्ये काय बिझनेस सुरू आहे. तो आता त्यावेळेला त्याने मला पैशांची मदत करण्याचं ठरवलं पण त्याचा उद्देश असा होता की माझ्या मुलाला त्याला इकडे आता फसवायचं होतं. त्यामुळे प्रताप काकासुद्धा म्हणतात की महिपत हा एक खूप मोठा क्रिमिनल आहे, त्याचे खूपच काळे धंदे आहेत आणि त्यातूनच त्याने ते पैसे मला दिले होते. त्याच्यामुळे मी त्याचे पैसे लवकरात लवकर परत केले आणि त्यानंतर त्याने मला या प्रकरणामध्ये विनाकारण फसवण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यातून माझ्या मुलाने मला निर्दोष सिद्ध केलं आणि त्याच्यामध्ये माझ्याच एम्प्लॉईने त्याची मदत केली होती कारण महिपतने त्याला तशी धमकी दिली होती. तेव्हा इथे आता संजयने ती मदत केलेली असते असं आता प्रताप काका म्हणतात. त्याच्यामुळे महिपत एक नंबरचा क्रिमिनल आहे, त्याचा जो बॅकग्राऊंड आहे तो सुद्धा क्रिमिनलच आहे असं प्रताप काका म्हणतात. त्यामुळे इथे आता त्याची मुलगी ही किती बरं निर्दोष असू शकते असं आता अर्जुन कोर्टाला सांगतो. त्यानंतर प्रेक्षकांनो अर्जुनने आता त्या आश्रमाच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांमधील एका लहान मुलाला आणि एका काकूंना बोलावलेलं असतं. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की ज्या वेळेला महिपत आश्रमाची जागा खरेदी करायला आला होता तेव्हा त्याने मधुभाऊंना रिक्वेस्ट केली होती की धमकावलं होतं. तेव्हा काकू म्हणतात की धमकावलं होतं, मधुभाऊंच्या गळ्याला चाकू लावला होता आणि आश्रमाची जागा मागत होते. आणि त्यांची मुलगीसुद्धा म्हणत होती की असं करू नका तुम्ही अण्णा, त्यांना तुम्ही हवे तेवढे पैसे द्या आणि ती जागा द्या. आणि म्हणाली होती ए म्हाताऱ्या, तुला आम्ही जास्तीचे पैसे देतोय ना, मग आश्रमाची जागा का देत नाही आहेस तू.
तर अशा पद्धतीने मधुभाऊंना त्रास दिला होता, त्यांचं पाणीसुद्धा बंद केलं होतं आणि मधुभाऊंना वारंवार मारण्याची धमकीसुद्धा देण्यात आली होती. या गोष्टी आमच्या समोर घडलेल्या आहेत असं आता काकू म्हणतात. त्यानंतर प्रेक्षकांना अर्जुन त्या लहान मुलाला सुद्धा विटनेस बॉक्समध्ये बोलावतो आणि म्हणतो की लहान मुलं खूप इनोसंट असतात, ते खोटं बोलू शकत नाही. तेव्हा त्याला तो प्रश्न विचारतो की बाळा, तू ह्या साक्षीताईला कधी आश्रमामध्ये आलेलं बघितलंस का? तेव्हा तो म्हणतो हो, आम्ही जेव्हा मैदानामध्ये खेळत होतो तेव्हा ती ताई तिची गाडी घेऊन आली आणि ती आमच्या खेळण्यावरून आमची खेळणी तोडत ती गाडी घेऊन निघून गेली होती. खूपच पटकन ती निघून गेली होती. तेव्हा खून झाल्यानंतर साक्षी तिथून पळून जाताना त्या मुलाने बघितलं होतं. तेव्हा इथे आता त्या मुलाने सांगितलं होतं की प्रियाताई आणि ते काळे काका जे विलास काका होते त्यांनीसुद्धा आमची खेळणी तोडली होती असं सुद्धा तो मुलगा म्हणतो. जेव्हा इथे आता मधुभाऊंना पोलीस घेऊन गेले होते त्याच दिवशी त्यांनी माझी खेळणी तोडली होती असं तो मुलगा म्हणतो. तेव्हा आता लहान मुलाने सुद्धा इथे आता विटनेस बॉक्समध्ये उत्तर दिलेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला तिथे प्रिया होती असं ती म्हणते, पण तिने काहीच बघितलेलं नाही आहे. कारण तिने स्टेटमेंटमध्ये काही सांगितलेलंच नाही आहे की विलासचा खून कसा झाला, मधुभाऊने बंदूक कुठल्या हातामध्ये घेतली होती. हे सगळं ती जे काही सांगते ते तिने स्वतः तयार केलेली स्टोरी आहे. मधुभाऊ हे डावखुरे आहेत आणि विलासला गोळी ही उजव्या बाजूला लागली आहे. त्याच्यामुळे उजव्या हाताने गोळी मारल्यानंतरच ती त्यांच्या डाव्या बाजूला लागेल ना. तेव्हा इथे आता अर्जुनने खूपच व्यवस्थित असे सगळे मुद्दे सादर केल्यानंतर दामिनी देशमुख म्हणते एवढा रिपोर्ट हा पुरेसा नाही आहे. सायकोलॉजिस्टच्या अंडर चौकशी झाली, त्यांनी सांगितलं की खोटं बोलले, एवढं पुरेसं नाही आहे, पुरावे हवेत. तेव्हा मग अर्जुन कॅफेमध्ये असताना साक्षी प्रियाला हवे तेवढे पैसे देते. तो व्हिडिओ आता अर्जुनने कोर्टामध्ये सादर केलेला असतो आणि तो म्हणतो की जज साहेब, हा व्हिडिओ 15 दिवस आधीचा आहे जेव्हा विलासचा खून झाला आणि त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की प्रिया साक्षीकडून कामाचे पैसे घेत होती. कारण का, प्रिया एकच अशी मुलगी होती जी आश्रमाची जागा विकायला सांगत होती आणि तेव्हाच इथे या दोघींची मैत्री झाली आणि पैशांसाठी प्रिया काहीही करू शकते हे आता अर्जुनने कोर्टामध्ये सिद्ध केलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, आता कोर्टामध्ये इथे आश्रमाच्या बाजूला राहणाऱ्या लोकांनीसुद्धा साक्ष दिलेली असते आणि जेव्हा विलासचा खून झाला त्यावेळेला त्या लहान मुलाने आणि काकूने साक्षीला त्या एरियामध्ये बघितलं होतं, आजूबाजूला बघितलं होतं. प्रिया आणि विलास दोघेजण सोबत आले होते. तेव्हा इथे मधुभाऊ हे नंतर आले होते, लाईट्स वगैरे गेल्यानंतर. आधी आश्रमामध्ये साक्षी, प्रिया आणि विलास हे तिघंजणच होते. या गोष्टीचा सुद्धा खुलासा झालेला असतो. आणि इथे अर्जुन म्हणतो की तुम्ही जर प्रियाची साक्ष ग्राह्य धराल तर बघा तिने काय काय केलेलं आहे. तिने साक्षीकडून कामाचे पैसे घेतलेत आणि तिच्या विरोधामध्ये साक्ष न देता मधुभाऊंना बळीचा बकरा बनवलेला आहे असं आता इथे अर्जुनने सिद्ध केलेलं असतं. त्याचबरोबर फॉरेन्सिक लॅबचे जे रिपोर्ट आलेले असतात त्याच्यामध्ये मधुभाऊंचे फिंगरप्रिंट्स तर दिसत असतात, पण एका लेडीजचे फिंगरप्रिंट्स आहेत आणि ते दुसरे तिसरे कोणाचे नाही तर ते प्रियाचे आहेत. कारण प्रियाने ती साक्षीच्या हातातून बंदूक घेऊन मधुभाऊंना बेशुद्ध केल्यानंतर हातामध्ये दिलेली आहे असं आता अर्जुन कोर्टाला सांगतो. तेव्हा इथे अर्जुनने आता जे काही पुरावे सगळे मिळवलेले असतात ते CCTV फुटेज असू दे, नाहीतर बुटीकमध्ये इथे आता साक्षीची मेंबरशिप असू दे, या बऱ्याचशा गोष्टी आता कोर्टामध्ये पुरावा म्हणून सादर करण्यात आलेल्या असतात. तेव्हा इथे आता CCTV फुटेज बघितल्यानंतर प्रियाने साक्षीकडून किती पैसे घेतलेत ही गोष्ट आता कळल्यानंतर इथे आता जज साहेबांना पुरेसे सगळे पुरावे मिळालेले असतात जे त्यांना हवे असतात. त्यामुळे इथे आता मधुभाऊ निर्दोष आहेत हे अर्जुन कशा पद्धतीने सिद्ध करतो तर तो म्हणतो की प्रियाने काही बघितलेलंच नाही आहे. तुम्ही जर रिक्रिएशनची व्हिडिओ बघाल त्याच्यामध्ये प्रिया आधी जे बोललेली आहे त्याच्याबरोबर विरोधात तिने नंतरचं स्टेटमेंट दिलेलं आहे. ती म्हणते कदाचित उजव्या हातात बंदूक असेल, कदाचित डाव्या हातात असेल. ती ज्या ठिकाणी लपून बसली होती त्या ठिकाणावरून जर तुम्ही बघितलं तर इथे विलासने नक्की कुणाला पकडले, मधुभाऊंनी गोळी मारली आहे की साक्षीने गोळी मारली, तिथून काहीही दिसत नाही आहे. त्यामुळे इथे कोर्टामध्ये साक्षीने निर्दोष असल्याचे एकसुद्धा पुरावा सादर केलेला नाही आहे. तसे मी कोर्टामध्ये मधुभाऊ निर्दोष असल्याचे कितीतरी पुरावे सादर केलेले आहेत. त्याच्यामुळे प्रियाची साक्ष ग्राह्य धरली जाऊ नये, कारण ती आधीपासूनच साक्षीसाठी काम करत होती. हे कितीतरी पुरावे मी कोर्टात सादर केलेत आणि
त्या वेट्रेसला सुद्धा साक्ष देण्यासाठी बोलावलेलं असतं. त्या वेट्रेसच्या प्रियाने थोबाडीत दिलेलं असतं. त्यामुळे आता असे काही पुरावे सादर केलेले असतात. त्यामुळे इथे आता प्रियाची वाट लागलेली असते. महिपत एक क्रिमिनल आहे, त्याचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे, साक्षी त्याची मुलगी आहे आणि म्हणून तो वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि निर्दोष मधुभाऊंना फसवण्याचा प्रयत्न केला जातोय. या गोष्टी अर्जुन आता कोर्टामध्ये सिद्ध करतो. त्यामुळे इथे प्रियाची साक्ष ग्राह्य धरली जाऊ नये असं आता अर्जुन जेव्हा रिक्वेस्ट करतो तेव्हा त्याची रिक्वेस्ट आता मान्य केली जाते आणि प्रियाची साक्ष ग्राह्य धरली जात नाही. त्यामुळे इथे आता आय विटनेस म्हणून प्रियाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला जाणार नाही. साक्षीला जर आता स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं असेल तर तिने पुरावे गोळा करायचे आणि ते जर सादर नाही केले तर साक्षी गुन्हेगार आहे हे सिद्ध होईल आणि मधुभाऊंची निर्दोष सुटका होईल असं आता जज साहेबांनी कोर्टामध्ये निर्णय दिलेला असतो.